तुमची पाळी येईपर्यंत वाट पाहणे. एकमेकांशी संवाद साधताना, चर्चा करताना सामाजिक कौशल्यांचा वापर केला जातो. यामध्ये शाब्दिक कौशल्य आणि अशाब्दिक कौशल्य म्हणजे हावभाव, देहबोली आणि आपलं बाह्य स्वरूप इत्यादींचा समावेश होतो. मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. विचार आणि भावना व्यक्त करण्यासाठी संवाद साधण्याचे अनेक मार्ग आपण विकसित केले आहेत. एखादं काम करताना किंवा बोलताना स्वतःची पाळी येईपर्यंत थांबणं हे एक कौशल्य आहे. यामुळे मुलं संयम ठेवायला शिकू शकतात. आळीपाळीने गोष्टी करणं आणि संयमाने थांबणं हे बहुतेक लोकांना आणि खास करून मुलांना अतिशय कठीण जातं. बऱ्याच प्रसंगी आपला नंबर किंवा टर्न येईपर्यंत आपल्याला थांबून वाट पाहावी लागते. उदाहरणार्थ, तिकीट काढण्यासाठी रेल्वे स्थानकावर रांगेत थांबणं, रात्रीच्या जेवणासाठी घरातल्यांची वाट पाहणं किंवा बसमध्ये चढताना स्वतःचा नंबर येईपर्यंत थांबणं. मुलांना शाळेत गेल्यावर पाण्याची बाटली भरण्यासाठी रांगेत थांबावं लागू शकतं. मधली सुट्टी झाल्यावर जेवण मिळेपर्यंत थांबावं लागू शकतं किंवा रांगेत उभं राहावं लागू शकतं. रांगेत उभं असताना मुलांनी क्रमाने त्यांचा नंबर येण्याची वाट पाहिली पाहिजे. तसंच त्यांनी रांग मोडू नये किंवा दुसऱ्यांच्या जागाही घेऊ नयेत. टर्न येण्यासाठी वाट पाहण्याची संकल्पना मुलांना समजावून सांगण्यासाठी आपण एक ऍक्टिव्हिटी पाहू. टर्न टेकिंगचा म्हणजेच टर्न येईपर्यंत थांबण्याचा सराव करण्यासाठी तुम्ही ठोकळ्यांचा खेळ खेळू शकता. 3 वर्षांच्या पुढील मुलं 9 ते 10 ठोकळे एकमेकांवर रचून टॉवर बनवू शकतात. टॉवर बनवत असताना सहभागी मुलांनी आळीपाळीने ठोकळे लावले तर खेळताना मजा येते आणि टर्नसाठी थांबण्याचे आपले उद्दिष्ट सुद्धा साध्य होते. ही ऍक्टिव्हिटी शक्यतो कठीण पृष्ठभागावर करा. स्पष्ट शब्दात आणि मुलांना समजेल अशा भाषेत सूचना द्या. मुलांच्या लक्षात राहील अशा पद्धतीने क्रम सांगा. उदाहरणार्थ, तुम्ही असं सांगू शकता की आपण दोघांनी आळीपाळीने ठोकळे रचून शक्य तेवढा उंच टॉवर बांधूया. त्यासाठी हे ठोकळे आपण एकावर एक रचू. पण एका वेळी एकच ठोकळा लावायचा आहे. पहिले मी ठेवेन, मग तू ठेव, त्यानंतर पुन्हा मी आणि मग पुन्हा तू. टॉवर पडत नाही तोपर्यंत असं खेळत राहू. मुलांनी ठेवलेले ठोकळे सरळ करू नका किंवा त्यांची जागा बदलू नका. टॉवर कोसळत असताना मुलं त्यातून समतोल ही संकल्पना शिकत असतात. समजा एखाद्याने एका वेळेला 2 ब्लॉक ठेवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही त्यांना आठवण करून द्या. तुम्ही म्हणू शकता की थांब, आता माझा नंबर आहे, आठवतंय ना? मुलं त्यांच्या मित्रांसोबत असा खेळ खेळत असताना थोडं जास्त लक्ष द्या. पण एकदा का खेळ रंगला की लक्ष देणं बंद करा. तुम्ही मुलांसोबत बॉलिंग नावाचा खेळ सुद्धा खेळू शकता. आवश्यक साहित्य: एक सॉफ्ट बॉल, स्टीलचे किंवा प्लास्टिकचे ग्लास, साधारण 5 ते 6 ग्लास घ्या आणि एकमेकांवर ठेवून त्यांचा पिरामिड बनवा. रांगेत कसं उभं राहायचं ते मुलांना नीट समजावून सांगा. त्यांना क्रमाने येऊन बॉल मारून ग्लास पाडण्याचा प्रयत्न करायला सांगा. ग्लास पडले की पुढील फेरीसाठी त्यांचा पिरामिड रचताना मुलांना मदत करायला सांगा. रांगेत सरळ उभं राहणं हे मुलांसाठी आव्हानच आहे आणि त्यात त्यांच्या स्थूलकारक कौशल्यांचा विकास होतो. कोणाचा नंबर आहे हे लक्षात यावं म्हणून तुम्ही विविध रंगाचे आणि क्रमांक असलेले बॅजेस वापरू शकता. रोजच्या कामांमध्ये सुद्धा टर्न टेकिंगचा सराव तुम्ही करू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही धुतलेली बाटली मुलांना ठेवायला सांगणं.
अंघोळीला जाण्यासाठी बाथरूम रिकामं होण्याची वाट बघणं. जास्त मुलं असताना त्यांना रांगेत उभं राहून टर्न येण्याची वाट पाहायला शिकवा. त्यांना क्रमांक असलेले बॅजेस द्या. बॅजवर असलेल्या नंबरनुसार त्यांना हात धुवायला रांगेने जायला सांगा. विकासाचे टप्पे पार करत असताना मुलांना प्रोत्साहन दिल्यामुळे प्रशिक्षणाच्या दरम्यान अनेक गोष्टी सहज साध्य होऊ शकतात.